मित्रांनो, हवामान अंदाज 11 या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे व कोणत्या जिल्ह्यांना उन्हाचा उष्णतेचा चटका आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघूया नांदेड, चंद्रपूर तसंच सोलापूर, रामगुंडम या आपल्याला भागामध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच अचलपूर, नागपूर, रायपूर या भागांमध्ये पण आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच रायगड, राऊरकेला, अंबिकापूर, बारीपदा या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज दिसत आहे. तसंच मित्रांनो, धनबाद तसंच कोलकाता, राजशाही या भागामध्ये पण आपल्याला कमी ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. विजयवाडा या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज दिसत आहे. तसं आपण बघूया की सकाळी 8च्या सुमारास वातावरण कसं होतं. तर आपण बघूया की 1च्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे. तर पुणे, दापोली, सातारा तसंच अहिल्यानगर, बीड, बार्शी, लातूर तर सोलापूर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, विजयपूर तसंच बालकोट, रायचूर, कर्नूल, डोरनारा तसंच बेलगाव, पणजी, गदग तसंच बल्लारी, शिरसी, दावणगिरी, कडपा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच भद्रावती, हासन, मंगळुरू, कर्नूल तर मलपुरम या भागामध्ये आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच वरंगल, सिद्दीपेठ, रामगुंडम तर खमम, बिजापूर, नांदेड, निजामाबाद, पुसद, लोणार, बीड, लातूर, बार्शी या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज दिसत आहे. तसंच मित्रांनो, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, बोईसर तर वापी, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तर मित्रांनो, आपण बघूया की 4च्या सुमारास वातावरणात काय बदल येणार आहे. तर वातावरणात नाशिक, मालेगाव, नंदुरबार तसंच जळगाव तर लोणार, पुसद, छत्रपती संभाजीनगर, नांदेड तसंच बारामती, बीड, अहिल्यानगर, नांदेड, लातूर, बार्शी, पुणे, निजामाबाद, बिदर तसंच सातारा, सोलापूर, कलबुर्गी, बिदर, हैदराबाद, कोल्हापूर, विजयपूर, बालकोट, रायचूर, कर्नूल, दोरनारा तसंच बेलगाव, गदग, बल्लारी, शिरसी, दावणगिरी, धर्मवरम, कडपा या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तसंच आपण बघूया की गोकाक, निपाणी, मिरज, कोल्हापूर, विजयपूर तर तालीकोट या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर ईश्वरपूर, जत तसंच पठाण, सातारा, पंढरपूर, सोलापूर, बारामती, नीरा, भोर तसं इंदापूर, बार्शी, करमाळा तसंच दौंड, पुणे, खेड, जामखेड, लोणावळा तसंच जुन्नर, मुरबाड, अकोला, श्रीरामपूर तसंच अहिल्यानगर, वैजापूर, नाशिक, घोटी या भागामध्ये पण आपल्याला 4 वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तसंच मनमाड, मालेगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच परभणी, अहमदपूर तसंच बीड या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर मित्रांनो, आपण बघूया की संध्याकाळी 8च्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे. तर संध्याकाळी 8च्या सुमारास अहिल्यानगर, पिठाण तसंच अकोले या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण कमी राहणार आहे. तसंच पंढरपूर, ईश्वरपूर, जत या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण कमी राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.